गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण सल्फोनेशन आणि नायट्रेशन बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे एस्टरिफिकेशन. सो व्हॉट इज मीन बाय एस्टरिफिकेशन? अल्कोहोल्स अँड फेनॉल्स रिॲक्ट विथ कार्बोक्सिलिक ॲसिड क्लोराइड अँड ॲसिड अनहायड्राइड्स टू फॉर्म इस्टर्स. ओके, अल्कोहोल आणि फेनॉल जेव्हा रिॲक्ट केले जातात कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर, त्यावेळेस इन प्रेझेन्स ऑफ काय असणार आहे, ॲसिड क्लोराईड किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर किंवा ॲसिड क्लोराईड किंवा ॲसिड अनहायड्राइड बरोबर आपण ते रिॲक्ट करू, अल्कोहोल आणि फेनॉल. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, इस्टर या ठिकाणी मिळणार आहे. बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ArOH. AR मीन्स ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झिन स्ट्रक्चर जे असतं ते ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये येतं. या ठिकाणी OH दिलेला आहे म्हणजे हा फेनॉल आहे. ओके, फेनॉल या ठिकाणी घेतलेला आहे आणि फेनॉलची रिॲक्शन केली ॲसिड बरोबर. हा काय COH ग्रुप आहे, ॲसिडचा फंक्शनल ग्रुप. मग या ठिकाणी रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला मिळाला ArOCOR डॅश OC_OR डॅश. ओके, म्हणजेच हा जो फंक्शन ग्रुप आहे तर कोणाचा आहे, हा इस्टरचा फंक्शन ग्रुप आहे. सेम रिॲक्शन या ठिकाणी सुद्धा घेतलेली आहे की प्रॉडक्टसुद्धा काय मिळाला आर ठिकाणी, म्हणजे हा इथं आर म्हणजे अल्किल घेतलेला होता, या ठिकाणी सुद्धा अल्किल या ठिकाणी प्रॉडक्ट मिळाला आपल्याला. सेम अल्कोहोल घेतला, अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळाला, इस्टर मिळालेला आहे. द रिॲक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड ॲसिड अनहायड्राइड is carried out in presence of a small amount of concentrated sulfuric acid. The reaction is reversible and therefore water is removed as soon as it is formed. The reaction with acid chloride is carried out in the presence of a base so as to neutralize hydrochloric acid which is formed during the reaction. ओके, काही ठिकाणी आपल्याला काय मिळालं की वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालेला होता. बघा या ठिकाणी आपल्याला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालेला दिसला. काही रिॲक्शनमध्ये ॲसिड ग्रुपसुद्धा तयार झाला, जसं इस्टर पण तयार झाला आणि ॲसिड पण मिळाला. आणि काही या ठिकाणी रिॲक्शनमध्ये ज्या ठिकाणी पिरिडीन यूज केला गेला होता, पिरिडीन यूज केलेल्या ठिकाणी बाय प्रॉडक्ट काय आला, हायड्रोक्लोरिक ॲसिड बघायला मिळतो आपल्याला, HCl. ओके, so HCl means hydrochloric acid. Next reaction is Kolb's reaction. Okay, that means Kolb's reaction. Phenoxide ion generated by treating phenol with sodium hydroxide is even more reactive than phenol towards electrophilic aromatic substitution. मग या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे की फेनॉक्साईड आयन जनरेट केला जातो तर केव्हा, जेव्हा फेनॉल सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केला जाईल. ओके, आणि त्या ठिकाणी जी काही सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे ते असणार आहे इलेक्ट्रोफिलिक ॲटोमॅटिक सबस्टिट्यूशन. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असणार आहे. हेन्स इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन with carbon dioxide, a weak electrophile orthohydroxybenzoic acid is formed as the main reaction product. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही रिॲक्शनच्या. तर फेनॉल त्या ठिकाणी घेतला आहे आपण. ओके, या ठिकाणी बघा फेनॉल ड्रिंक आपण घेतलेली आहे. फेनॉलची रिॲक्शन आपण केली सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन चालू आहे.
आणि काय झालं, हा ओ एच आणि हा एच या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आणि एने काय झाला या ठिकाणी अटॅच, म्हणजे बघा ओ एने या ठिकाणी प्रॉडक्ट मिळाला. ओके, ह्या बेन्झिनला अटॅच झाला, ऑक्सिजनला एन ए. आणि त्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वगैरे यूज झालं आणि मग आपल्याला काय मिळाला, COOH, म्हणजे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. त्याला म्हटलं जातं 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड, किंवा त्याला दुसरं नाव आहे सॅलिसिलिक ॲसिड. ओके, त्याचं दुसरं नाव आहे सॅलिसिलिक ॲसिड, कॉमन नेम आहे ते. आणि 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड जे आहे हे IUPAC नॉमेनक्लेचर आहे. ओके, तर कोल्स रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवायचे की फेनॉलचं फेनॉक्साईड आयन तयार होतो. ओके, सोडियम फेनॉक्साईड तयार झाला आपल्याला आणि सोडियम फेनॉक्साईडपासून आपल्याला काय मिळालं, परत 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड या ठिकाणी मिळाला आपल्याला. नेक्स्ट रिॲक्शन आहे रिमर टीमन रिॲक्शन. ओके, नाव लक्षात ठेवायचं आहे, रिमर टीमन रिॲक्शन. ऑन ट्रीटिंग phenol with chloroform in the presence of sodium hydroxide, a CHO group म्हणजेच aldehyde is introduced at ortho position of benzene ring. This reaction is known as Remer-Tiemann reaction. ओके, त्या रिॲक्शनला म्हटलं होतं Remer-Tiemann reaction. The intermediate substituted benzyl chloride is hydrolyzed in presence of alkali to produce salicylaldehyde. ओके, सॅलिसिलडेहाइड म्हणजे ज्यावेळेस रिॲक्शन होईल फेनॉलबरोबर, फेनॉलची रिॲक्शन ही क्लोरोफॉर्मबरोबर केली जाईल. त्यानंतर प्रेझन्समध्ये असणारे सोडियम हायड्रॉक्साईड आणि त्यावेळेस जो आपला इंटरमिडिएट फॉर्म होणार आहे, इंटरमिडिएट जे फॉर्म होईल त्याला हायड्रोलाइज केलं जाईल. हायड्रोलाइज अल्कली प्रेझन्स असणारे अल्कली कोणते कोणते असतात, KOH किंवा NaOH. मग या अल्कली प्रेझन्स नंतर मग जे काही आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे तो असाल सॅलिसिलडिहाइड. ओके, लक्षात ठेवायच्या ठिकाणी सॅलिसिलडिहाइड आपल्याला प्रॉडक्ट मिळतो आहे. बघा या ठिकाणी रिॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकतात की फेनॉल घेतलेला आहे आणि फेनॉलचा जो रिॲक्शन आहे CHCl2 बरोबर या ठिकाणी आपण करतो आहे. CHCl2 म्हणजेच या ठिकाणी क्लोरोफॉर्मचे क्लोरोफॉर्म बरोबर घेतो आहे आणि इन प्रेझन्स ऑफमध्ये काय दिलेलं आहे, ॲक्वियस NaOH. ओके, तर काय होईल की हा CHCl2 या ठिकाणी या कार्बनला अटॅच झाला आणि Na जो होता ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार आहे आणि हा H आणि OH हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो आहे. नंतर मग काय झालं की या ठिकाणी इंटरमिडिएट फॉर्म झाला. मग या इंटरमिडिएटचं परत हायड्रोलाइज केलं आपण NaOH बरोबर. NaOH बरोबर केल्यामुळे काय झालं, इथं एक इंटरमिडिएट तयार झाला, इथं ऑक्सिजन उरलं फक्त आणि इकडं CHO ग्रुप तयार झाला. मग आपण परत त्याचं हायड्रोलाइज केल्यामुळे काय झालं की ॲडिशन ऑफ H+. हायड्रोलाइज म्हणजेच ॲडिशन ऑफ H+ची ॲडिशन केली आणि या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे त्याला अटॅच झाला, हा हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच झाला, म्हणजे या ठिकाणी OH बघायला मिळतो आहे आणि CHO ग्रुप ॲज इट इज असला आणि त्याचं नाव आलं सॅलिसिलडिहाइड. ओके, मग लक्षात ठेवायचं तुम्हाला की रिमर-टीमन रिॲक्शन कोणाला म्हणणार की फेनॉलची रिॲक्शन क्लोरोफॉर्म बरोबर होईल आणि इन प्रेझन्स ऑफ काय असणारे सोडियम हायड्रॉक्साईड असेल. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड असणारे आणि त्या ठिकाणी
जी काही सी एच ग्रुपची पोझिशन असणारी प्रॉडक्टमध्ये ती ऑर्थो पोझिशन असणार आहे. ओके. आणि ऑर्थो पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्टमध्ये बघायला मिळाली. ऑर्थो पोझिशन जर असेल तर ती रिॲक्शन असणार आहे रिमर टिबन रिॲक्शन. ओके. बाकीचे जे लेक्चरचं जो काही टॉपिक आहे तो आता आपण पुढचे जे टॉपिक असतील ते आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. मागची टेस्ट जी काही तुम्हाला टेस्ट दिली होती मी, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून ते टेस्टचे ॲन्सर पाठवलेले नाही आहेत. तर ते जे काही टेस्ट सॉल्व केलेले असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो काढून किंवा ते PDF तयार करायची, तुमचं नाव टाकायचं त्या ठिकाणी, टेस्टच्या तिथं नाव टाकून एक PDF तयार करायची आणि PDF मला व्हॉट्सअप करायची तुमचं नाव नंबर वगैरे टाकून. ओके. मग ती करेक्ट आहे किंवा नाही आहे त्याचा रिप्लाय मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल.